देशातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी राज्यात असलेल्या 5 ज्योतिर्लिंगांच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची प्रभावी व तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील 5 वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नियमित आढावा, समन्वय व नियंत्रण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पंढरपूर मंदिर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असून पुढील विकास कामांचे नियोजन प्रगतीत आहे. महानुभाव पंथीयांच्या विविध धार्मिक स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास करण्याची कामे प्रगतीपथावर असून त्याकरिता आवश्यक निधी उपलब्ध करण्यात येईल. स्तंभ दुसरा, शाश्वत उपक्षेत्र पहिले, शाश्वत शहरी विकास. 2047 पर्यंत राज्याची नागरी लोकसंख्या 70% होणार असून स्थूल राज्य उत्पन्नात या घटकाचे 75 ते 80% योगदान असणार आहे. राज्यात शाश्वत शहरी विकास करण्याकरता 10 पेक्षा जास्त सक्षम प्रादेशिक विकास प्राधिकरणे स्थापन करणे, 50 पेक्षा अधिक सुनियोजित बहुउपयोगी शहरी समूह विकसित करणे, वाहतूक केंद्रित विकास तसेच शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सेवा 100% डिजिटाइज करण्याचे नियोजन आहे. मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था 2030 पर्यंत 140 अब्ज डॉलरवरून 300 अब्ज डॉलर पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. वडाळा येथे जागतिक दर्जाचे स्टार्टअप आणि इनोव्हेशन हब स्थापन करण्यासाठी 130 एकर जमीन वाटप करण्यात आली आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गातील ठाणे ते तलासरी मधील 3 स्थानकाचे काम 2027 अखेर पूर्ण होणार आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाद्वारे निर्माण होणाऱ्या आर्थिक मूल्याचा फायदा घेण्यासाठी विरार, बोईसर आणि ठाणे बुलेट ट्रेन स्थानकाभोवतीच्या क्षेत्राच्या विकासाकरता बृहद आराखडा तयार करण्यात येईल. अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावासेवा अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई 3.0 विकसित करण्यात येईल.